काय बया, ही लगीन करून कुठं अडकून बसल्या काय माहिती मी. पिंकीचा फोन. हा बोल पिंके. काय हिथंच मारायला आल्या सासरी, कुठं जात्या? मजा? अगं मजा नाही, लगीन करून मला सजा झाल्या. अगं पार लगीन केल्यापासून माझं आयुष्य बदलून गेले अगं पिंके. अगं आईकडं असताना मी सकाळी 12ला उठायची ग, अशी फटकाल घालून झोपत होती. अगं इथं मला पाठवतं 5ला उठवते ती. अगं ती सासू तर किती जन्माची चहाची भुक्या झाली हाय काय माहिती. चहा तर कवा प्यालाय का नाही आयुष्यात. अगं हिला सकाळी 6ला उठल्यावर चहा लागतोया, हा 7ला नाश्ता लागतोया. नाश्ता नाही होत तोवर का नाही ह्यांना 12ला जेवण टाकते. दुपारी आणि लगेच चहा लागतोय प्यायला ढोसायला ह्यांना. आणि ती होतंय का नाही होतंय तोवर का ना संध्याकाळ आणि जेवण. अगं असं वाटायला लागले मी सून नाही कुठल्या तर हाटीला आचार्याचं काम करायला आल्या का काय ग पिंके. फार आयुष्य उद्ध्वस्त झालं ग माझं, काय राहिलं नाही बघ. अगं एवढं काम जर मी माझ्या आईकडे केलं असतं तर अजून 4 वर्ष माझ्या आईनं ठेवलं असतं ग. काय खरं नाही बघ. अगं माझ्या माहेरी कधी तांब्या सुद्धा मी वाकून घेतला नाही ग, आणि इकडं सगळ्यांच्या पाया पडून माझं कंबरट पार